नमस्कार. बऱ्याच जणांच्या जेवणामध्ये दही असतं. किंबहुना त्यांना दही एवढं आवडत असतं, की त्यांचं जेवण या दह्याशिवाय पुढेच जात नाही. परंतु हे दही कसं खायचं, कधी खायचं, कोणी खायचं याचे नियम आयुर्वेदामध्ये दिलेले आहेत. दही खायचं झालं तर त्याची वेळ म्हणजे सकाळी म्हणजे साधारण 10 ते 11च्या दरम्यान किंवा दुपारी. रात्री दही खाऊ नये असं आयुर्वेद सांगतं. नक्तम दधीन भुंजित असं म्हटलेलं आहे. नक्त म्हणजे रात्र आणि दधी म्हणजे दही आणि भुंजित म्हणजे खाणे. आणि दुसरा पॉइंट म्हणजे दही हे व्यवस्थित विरजलेलं असावं. म्हणजे दही तुम्ही लावलंय आणि त्याचं ट्रान्सफॉर्मेशन दह्यामध्ये जेव्हा व्यवस्थित होईल, ते दही घेणं अपेक्षित आहे. दही जास्त झालेलं पण नसावं आणि दही अर्धवट विरजलेलंही नसावं. अर्धवट विरजलेले दही तुमच्या शरीरामध्ये वात, पित्त आणि कफाचा प्रकोप करण्यास कारणीभूत ठरतं. याशिवाय जर जास्त दही विरजलेलं असेल, तर ते जास्त आंबट होतं आणि कफ-पित्त प्रकोप तुमच्या शरीरामध्ये करण्यासाठी ते कारणीभूत ठरू शकतं. यासाठी दही हे व्यवस्थित विरजलेलं असावं आणि जास्त झालेलं पण नसावं. आता हे दही कुणी खाऊ नये आणि कुणी खावे? तर वात प्रकृतीची माणसं किंवा साधारण कफ प्रकृतीची माणसं जर असतील, तर त्यांनी दही खाल्लं तर चालतं. कफ-पित्त प्रकृतीची माणसं असतील, की ज्यांच्या शरीरामध्ये कफ जास्त आहे आणि पित्त जास्त आहे, त्यांनी दही हे टाळलेलंच बरं. याशिवाय जर तुम्हाला आंबाताचा त्रास असेल, जाडी जास्त असेल, कफाचा जास्त आजार असेल, खोकल्याचा जास्त आजार असेल, अपचनाचा जर जास्त त्रास असेल, तर दही खाणं हे टाळलं गेलं पाहिजे. डायबिटीस असेल, तर दही खाणं टाळलं गेलं पाहिजे. आणि जी वातप्रकृतीची माणसे ज्यांनी दही खावं, अशा लोकांनीसुद्धा दह्यामध्ये जिरं, नंतर सेंधे लवण किंवा काळं मीठ हे जर घालून घेतलं, तर त्यांना त्रास होत नाही. या जोडीला आयुर्वेद म्हणतं, की काही गोष्टी तुम्ही दह्यात मिक्स करा, जेणेकरून तुम्हाला त्रास होणार नाही. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे मध, दुसरी गोष्ट म्हणजे शर्करा किंवा खडीसाखर आणि तिसरी गोष्ट म्हणजे आवळ्याचं चूर्ण. या जोडीला काही आणखी गोष्टी मिक्स करू शकतो. दही कसं असतं, उष्ण असतं, कफपित्तकर असतं, चिकट असतं, पिच्छिल असतं. चिकट असतं म्हणजे ज्याला अभिसंधी म्हणतो आपण. आणि यामुळे तुमच्या शरीरामध्ये दह्यामुळे कफ आणि पित्त जास्त वाढतात आणि चिकटपणा जास्त वाढतो. आणि हा जर वाढू नये असं वाटत असेल, तर दह्यामध्ये सुंठ, नंतर जिरे, नंतर ओवा, नंतर दालचिनीची पावडर किंवा वेलचीची पावडर किंवा अन्य मसाल्याचे पदार्थ हे जर व्यवस्थित पावडर स्वरूपात दह्यात घातले, तर दही हे बाधत नाही. याशिवाय पावसाळ्यात आणि ऑक्टोबर हीटमध्ये दही हे कमी खायला हवं. दही खाण्याचा मौसम जास्तीत जास्त म्हणजे दह्याचा चक्का केला आहे किंवा श्रीखंड केलं आहे, हे जर हिवाळ्यामध्ये खाल्लं तर त्याचा जास्त फायदा होऊ शकतो. उन्हाळ्यामध्ये दही खाल्लं तर काही प्रॉब्लेम नसतो. दही जर पातळ करून त्याचं ताक घेतलं तर अतिउत्तम. ज्यांना पचनाचा त्रास आहे त्यांनी दह्याचं ताक करून घेतलेलं कधीही चांगलं. असे हे दह्याचे सगळे नियम आहेत, आयुर्वेदाने दिलेले आहेत. अशा प्रकारे जर दही तुम्ही खाल्लं, तर ते दही तुम्हाला अजिबात त्रास देणार नाही, तुमच्या शरीरात दोष वाढवणार नाही.